मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता आहे, कारण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंदर्भातला प्रस्ताव मांडलेला आहे। यावेळेला बोलताना शहांनी 4 महिन्यांपासून मणिपूरमध्ये कोणताही हिंसाचार झालेला नसल्याचं म्हटलंय। मणिपूरमधली परिस्थिती आता नियंत्रणात असल्याचंही त्यांनी सांगितलं। तर काँग्रेसकडे इतके खासदार नाहीत की ते अविश्वास प्रस्ताव मांडतील, अशी टीका सुद्धा अमित शहांनी केलेली आहे। दिसंबर, जनवरी, फरवरी और मार्च 4 महीने से वहां पर हिंसा नहीं है। और जहां तक कैंपों का सवाल है, पहले से ही इसके अंदर खाने पीने की व्यवस्था है, दवाइयां, मेडिकल सुविधाएं, ये सब सुनिश्चित कर लिया गया है। सदन के सामने मान्यवर ये राष्ट्रपति शासन का अनुमोदन कराने के लिए आया हूं। ये कहा गया कि अविश्वास प्रस्ताव, कोई अविश्वास प्रस्ताव रिकॉर्ड पर नहीं माने। कांग्रेस पार्टी के लिए अविश्वास प्रस्ताव लाने के लिए इतने विधायक ही नहीं है कि वो अविश्वास प्रस्ताव लाए। उशीर केलेला आहे, कारण मणिपूरमध्ये ज्या पद्धतीनं महिलांना ज्या पद्धतीनं धिंड काढली गेली, ज्या पद्धतीनं 2 समाजाच्या एकमेकांच्या पद्धतीनं दंगली चालू आहेत, पंतप्रधानांनी याच्याविषयी अजून कधी मणिपूरविषयी काढलं नाही, कधी व्हिजिट केली नाही, कधी भेट दिली नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।